सांगावं, अहो तुकोबराय मला मागणं पाहिजे ना, एक मागणं तुम्ही मला देता आहात, तुम्हाला ते पूर्ण करावंच लागेल. फक्त साधू संतांची संगती पाहिजे, अजून दुसरं काय पाहिजे. परंतु तुकोबराय तुम्हाला सांगू का, आता याच्यामध्ये मला वेळ नकोय, मला ते आत्ता पाहिजे. कारण तुम्ही उदार आहात, क्षमा करताय ना, तर आत्ता क्षमा करा. मनामध्ये आता दुसरं काही ठेवू नका, बघू परत, विचार करेन नंतर, सांगेन तुम्हाला. असं मैव विचार करण्यामध्ये वेळ बराच निघून जातो, परिणाम असा होतो आम्हाला साध्य लवकर प्राप्त होत नाही. परंतु तुकोबराय सांगतात, महाराज तुम्ही आता माफ केलं ना, तर तुम्ही उदार आहात, तुम्ही उदार आहात, तर आम्हाला ते पटकन मिळावं. अहो एका बाजूला लक्ष्मण असावेत, भगवंताला विचारावं, अहो देवा, जो तुमचा शत्रू तो तुमच्या मांडीवर आहे आणि कायम तुमच्या सोबत आहे, तो तुमच्या शेजारी आहे. प्राण सोडावेत तुमच्या मांडीवरती आणि जो शत्रू असावा तो तुमच्या हातावरती मांडीवरती असावा. हे असं का देवा? त्यावेळी महाराज भगवंताने सुद्धा सांगावं, अरे ही उदार भूमिका ही भगवंताकडे आहे, साधू संतांकडे आहे. काय सांगावं? देवानं शत्रूला सुद्धा आपलंसं केलं महाराज, अनेक शत्रूंचा सुद्धा उद्धार या देवानंच केला. बायको त्याच्याकरता मन तेवढं कृपाळू असावं लागतं, मन तेवढं उदार असावं लागतं. म्हणून महाराज भगवंताचे अनेक अवतार झाले, अनेक अवतारामध्ये महाराज अनेक शत्रूंचा नाश करणारा हा एक एक अवतार तुम्हाला दिसून येतो. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं, राम अवतारात आले, बायबापू रावणासारखा शत्रू मारण्यात आला, परंतु तो देवाच्याच हाताने गेला. कंसासारखा शत्रू यावा, परंतु तो सुद्धा देवाच्याच हाताने जावा. बायबापू हिरण्यकशिपू सारखा शत्रू यावा, परंतु तो सुद्धा देवाच्याच हाताने जावा. देव अजून किती उदार आहे, अजून किती कृपाळू आहे, हे तुकोबरायला कळालं. म्हणून तुकोबराय सांगतात अभंगाचे शेवटचे, तुका म्हणे